बिशेडी सातारा चक्रपूरचा म्हातारा म्हाताराची कोंबडी हसून झाली बोबडी. खाली डोकं वरती पाय हसेल तो बसेल त्याला नमस्कार, सुस्वागतम. घेऊन आलं तुमच्यासाठी कॉमेडीची ही रंगी बेरंगी दुनिया, जिचं नाव आहे नो सुपी नूडल्स डब्बागुल सोबत रिअल फ्रूट पॉवर. हेल्थ इज हॅपी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. निर्मितीताई सावंत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पुष्कर दादा श्रोत्री. जोरदार टाळ्या. पुष्कर दादा काय चाललंय काय माहिती. पुष्कर दादा हॅलो हाय. कोण मी? हा मला हाक मारताय का तुम्ही काका? नाही मला सगळं समजतंय. काय की आज कदाचित यांनी डब्बागुल केलेलं नाहीये म्हणून पुष्कर दादा माझा डब्बागुल करतायत. हो ना? नाही, मी पुष्कर दादा नाहीच आहे मुळी. मी असाच एक. कोण आहे असाच एक? असाच आहे एक. असाच आत्ताच वर्गातनं हळूच बाहेर पडलोय. हळूच बाहेर पडलंस कशासाठी? मी शोधतोय. काय शोधतो? काहीतरी शोधतोय. अरे काय शोधतोय? माहित नाही, काहीतरी शोधतोय. बघा ह्याला माहिती नाही काय शोधतोय. अरे मग ते माहित करून घे ना काय शोधतोय. पण ते कशाला माहित करून घ्यायचं? सापडल्यानंतर कळेलच ना आपण काय शोधत होतो. काय असा हा माणूस? कोण समजतो स्वतःला? मी कोलंबस आहे. अच्छा, म्हणजे कोलंबस सुधाकर श्रोत्री असं म्हणायचं का? काका तुम्हाला माहित नाही का कोलंबस? तो नाही का बाहेर पडला, मग त्याने अमेरिकेचा शोध लावला. पण तो काहीतरी भलतच शोधत होता ना. हा, मग तू सुद्धा काहीतरी भलतच शोध जा. भलत शोधू? हा. म्हणजे काय शोधू काका? म्हणजे तू विटी शोध हरवलेली. नाही काका, माझी विट्टी हरवलेली नाहीच आहे मुळी. नाहीच आहे. मी ती एक्सचेंज दिली आणि त्या बदल्यात एक मोरपीस घेतलं होतं. वा वा वा. चिमणाकडून. कोणाकडून? चिमणाकडून मोरपीस घेतलं होतं. हा, मग ते मोरपीस घेतलं होतंस ना, ते मोरपीस शोध. नाही काका, माझं मोरपीस हरवलेलं नाहीच आहे. अरे देवा. ते मोरपीस मी जादूची मैना या पुस्तकात असं जपून ठेवलेलं आहे. जादूची मैना असं पुस्तक आहे? हो. बर, मग ते जे जादूची मैना पुस्तक आहे ते हरवलं असेल ते शोध. काका तुम्हाला कळत कसं नाही? जादूची मैना पुस्तक हरवलेलं नाहीये. जादूची मैना माझ्या नैना नावाच्या मैत्रिणीला मी हळूच दिलंय. हो, नैना नावाच्या मैत्रिणीला हळूच दिलंय का? अरे देवा, ते बघ कुणाला. मग ती जी नैना नावाची मैत्रीण आहे ती हरवली असेल, तिला शोध. नाही काका, नैना हरवली नाहीये. तिच्या बाबांची बदली झाली आहे म्हणून ती शाळा सोडून गेली आहे. हा, बघितलंस ना, विट्टी पण हरवली, मोरपीस पण गेलं, नैना पण गेली, मैना पण गेली. झाला का नाही पोपट? माझा पोपट नाही झालाय. नैनाने जाताना मला एक छानसं गिफ्ट दिलंय. नैनाने तुला गिफ्ट दिलंय? हो. काय दिलंय गिफ्ट? ढग. ढग? ढग? हो. असं कुठलं गिफ्ट असतं? हो, ती मला काय म्हणाली माहितीये का? वर बघ. मग मी वर बघितलं, वरती 2 ढग दिसत होते, एक उंटाच्या आकाराचा आणि एक हत्तीच्या आकाराचा. हो. मग तिने मला विचारलं तुला कोणता ढग आवडला? उंटाच्या आकाराचा. तर तुम्हाला आवडला? मला हत्तीच्या आकाराचा आवडला. म्हणाली हा हत्तीच्या आकाराचा ढग तू गिफ्ट घेऊन जा. वा वा वा. मग मी तो ढग घेऊन घरी आलो. बाबांना म्हटलं बाबा मी घरी हत्ती आणलाय, आपण कुठे ठेवूया? बाबा म्हणाले हत्तीच्या. आपण काडेपेटीत ठेवूया. हत्ती काडेपेटीत ठेवूया? असंच विचारलं मी बाबांना. हत्ती काडेपेटीत ठेवूया? मग बाबा म्हणाले हो, आधीच आबाबाच्या जंगलात मिळतात अशा काडेपेट्या. आदेश बाबाच्या जंगलात म्हणजे भाऊजींच्या? आधीच बाबा तुम्ही खूप बोलता. तसं नाहीये. अ दिस अ बाबा म्हणा.
दिस बाबा त्या जंगलात मिळतात काडेपेट्या. आधीच बाबाच्या जंगलात असंच विचारलं मी बाबांना. आधीच बाबाच्या जंगलात. हो म्हटलं कसं जायचं तिकडे. बाबा म्हणाले त्या बघ मेंढ्या निघाल्या आहेत. मी विचारलं बाबांना मेंढ्या कुठे आहेत, मेंढ्या कुठे आहेत. कळलं ना तुला, तुझ्या मेंढ्या हरवल्या त्या शोध पहिल्यांदा. नाही नाही निलेश काका, मेंढ्या नाही काही हरवल्या आहेत, मग दोदल्या हरवलाय. दोदल्या हरवल्या? हो. कोण आहे दोदल्या? दोदल्या म्हणजे तो पुष्कर श्रोत्री आहे ना, त्याला लहानपणी त्याचे आई बाबा आजी आजोबा दोदल्या म्हणायचे. तो दोदल्या म्हणजे पुष्कर श्रोत्री म्हणजे माझं बालपण हरवलंय. मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही डब्बा गुलच्या सेटवर गेलात ना तर तुमचं हरवलेलं बालपण सापडतं, म्हणून मी इथे आलोय. सापडलं. हे बघ, हे आहे माझं बालपण. हे बघ, हे आहे माझं बालपण. क्या बात है का, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पुष्कर दादा श्रोत्रीसाठी. बरं, खरंच घरात दोदल्या म्हणतात? हो, लहानपणी मला माझे आजी आजोबा, विशेषतः आजोबांनी मला नाव ठेवलं होतं. का बरं? दोदल्या होतो थोडासा. दोदल्या होतो मी. मग आता पण घरात म्हणतात दोदल्या? आता नाही म्हणत. पण आता लहान मुलांसारखं वागतो तू घरात? माझ्यातलं बालपण कधीच मला शांत बसू देत नाही. घरात अधूनमधून मी लहान मुलांसारखा वागत असतोच. आणि म्हणूनच तू सगळ्यांचा लाडका आहे. जोरदार टाळ्या पुष्कर दादासाठी झाल्या पाहिजेत. प्लीज टेक युअर सीट. नाही, मी असं करतो याचं कारण आहे, कारण आपण जाणार आहोत आता हवाई प्रवासाला. कारण आमचे छोटे दोस्त बसलेत विमानात आणि त्यांना खूप सारे प्रश्न पडलेत. बघूया त्या प्रश्नांची उत्तर कोणाकडून मिळवतात. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात खाष्ट काकूंच्या टीमची. सानू म्हणजे सानिका, सायू म्हणजे सायुरी आणि छोटा पासपोर्ट अथर्व बाबड्या आणि मोठा पासपोर्ट खाष्ट काकू. वा, तू नाही, तुझा फर्स्ट एक्सपिरियन्स. तू नाही, मी बोलते ना. तू 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 बघ, तूच आहेस. डब्बागुल विमान सेवेत आपलं स्वागत आहे. या विमान सेवेत विमानापासून पॅसेंजर पर्यंत काहीही गुल होऊ शकतं. आता विशेष सूचना: ऑक्सिजन मास्क असा नाकाला लावायचा आणि श्वास घ्यायचा. श्वास भरभर घेऊन ऑक्सिजन संपवायचा नाही. सीटवर बसल्यावर सीट बेल्ट बांधायचा. वर ठेवलेलं सामान डोक्यावर पडलं तर आम्ही जबाबदार नाही. अरे रे, गरीब बिचारी ताई. हो ना, बिचारीला बोलताच येत नाही. हुश झाले बाबा एकदाचे हातवारे करून. अरे ही चमकी नाहीये, तिने तुमचा डब्बा गुल केला आहे. मुलांनो, सीट बेल्ट बांधा. तुम्हाला काही हवंय का? चहा, कॉफी, लॉलीपॉप? तुम्ही वेटर आहात का? नाही, मी हवाई सुंदरी आहे. ताई ताई, हो? विमान वेळेवर आहे ना? अगं वेडे, विमान चाकावर आहे. तसं नाही, विमान विमानतळावर वेळेवर आहे ना. एक मिनिट, आमचं विमान वेळेवर उडतं, वेळेवर उतरतं आणि आमच्याकडे कुणीही संपावर जात नाही. प्रवासी संपावर गेले तर? सॉरी, म्हणजे ड्रायव्हर आला का? मुलांनो, विमानाला ड्रायव्हर नसतो. अरे बापरे, मग मी नाही बसणार. विमान पायलट चालवतो. मी चालू. तू? हो, घरी चालू बरोबर आहे. उभा राहा. सीट बेल्ट लाव आणि तिथेच बस. मी पाया पडते, गप्प बस. पाहिजे. बस. तुम्ही कोण आहात ताई? कंडक्टर. मी कंडक्टर दिसते? विमानाला कंडक्टर नसतो. ताई, विमानाचे पंखे बाहेर का असतात? अगं, विमानाच्या रस्त्यात ढग येऊ नये म्हणून. मुलांनो, मला सांगा, या आधी तुम्ही कधी विमानात एकटे एकटे बसलायत का? हो, खूप वेळा. हो? आणि कुठे गेलायत? जत्रेत? हो, तेव्हा एका वेळी 6 विमानं. 6? ओ हा, सॉरी, 6 विमानं गोल गोल फिरत होते. ए बाबा, प्लीज आपापल्या जागेवर बसा. प्लीज बसा. विमान सुरू होईल. प्लीज सीट बेल्ट बांधा आणि बसा प्लीज. ताई, बेल्ट का बांधतात? पॅन्ट खाली येऊ द्या म्हणून. नाही रे, आपण
खुर्चीवरनं खाली पडू नये म्हणून. शाबास, बरोबर आहे तुझं. मला सांगा, तुम्हाला माहितीये का विमानाचा शोध कुणी लावला? हो, रावण बंधूने. नाही ग, राईट बंधूने. रॉंग, रावण बंधूच. बाबा म्हणाले होते रावणाकडे पुष्पक विमान होतं आणि माझे बाबा कधीही खोटं बोलत नाही. ओके ओके. ताई, विमानाला शेपटी का असते? जर मासे बसले तर उडवायला. विमानावर नाही, काय असतं, शेपटी ना, शेपटी विमानाला दिशा दाखवते. चूक. शेपटी नेहमी मागे असते आणि दिशा दाखवण्यासाठी आपण स्टिअरिंग व्हीलचा वापर करतो. ताई ताई, आकाशात रस्त्याच्या नावाच्या पाट्या तर असणार ना? आकाशात रस्ते असतात का पाट्या असायला? आकाशात रस्ते नसतात बाळा. बघ, आपण तसं चुकलो तर मग विमान थांबवून विचारायचं कोणाला? अगं असं नसतं, रडार असतं ना, ते विमानाला दिशा दाखवतं. एक मिनिट ताई, आधी तू म्हणाली होती शेपटीमुळे दिशा कळते, आता तू म्हणतेस रडारामुळे दिशा कळते. नेमकं सांग, कोणामुळे दिशा कळते? मला माझीच दिशा कळत नाही, तुला काय सांगू? ताई ताई, जर विमानाचं इंजिन बंद पडलं तर? हे? असं कसं इंजिन बंद पडेल? आणि 2 इंजिन असतात, एक बंद पडलं तर दुसरं चालू होईल. दुसरंही बंद पडलं तर? काय नाही होत. माझ्या एक बागेत एरोप्लेन आहे, त्याची इंजिन काढून लावेन. अरे, असं इंजिन बंद पडत नाही बाळांनो. पडलं तर अगं नाही. विमानच पडेल. अरे बाबा, नाही होत असं काही. पण खरंच झालं तर? ताई ताई, जर विमानाचं पेट्रोलच संपलं तर? अगं, मोठ्या टाक्या असतात ना पेट्रोलच्या, असं पेट्रोल नाही पडत. टाकीला भोग पडला तर? असं कसं भोग पडेल टाकीला? आणि पडलं तर पेट्रोल पडेल आणि असं नाही होत काही, असं नाही होत काही. हा, असं नाही होत. हा, तुम्ही बसा, मी जाते. हा, अच्छा. थांबा, एक प्रश्न आहे माझा. अजून आहे ताई, समजा ए बाई, आता काही समजायला लावू नकोस. समजून समजून मला आता घाम फुटायची वेळ आहे. मी पाया पडते तुमच्या. अरे पाय इथे किती वेळा सांगू? मी ताई ताई, एक शेवटचा प्रश्न. प्लीज मला जाऊ द्या ना. हा, बोल. एक शेवटचा प्रश्न. विमान चालवताना ड्रायव्हरलाच हार्ट अटॅक आला तर? असं कसं ड्रायव्हरला हार्ट अटॅक येईल ना? हार्ट अटॅक काय सांगून येतो का? बरं, आला तर को पायलट असतो ना, तो विमान चालवेल. त्याला पण अटॅक आला तर? असं दोघांना एकदम कसा अटॅक येईल? ताई, एकाला जमली आली की दुसऱ्याला पण येते ना. अरे पण जांभई केवढी, अटॅक केवढा. ताई, हार्ट अटॅक, जांभळी आणि दुसकी हे कोणाला न सांगता येतं. बरोबर आहे, पण विमानात एक ऑटो पायलट असतो, त्याला डुसकी येत नाही, हार्ट अटॅकही येत नाही आणि जांभई येत नाही. आता मी जाते. जर उंदीराने वाळी खाल्लेली असतील तर? नाही नाही, असं नाही होणार. लांबो लांबो. ताई, जर विमानाच्या पोटातून टायर बाहेर आलेच नाही तर? ताई, जर विमानाचे सगळेच ब्रेक फेल झाले तर? पॅराशूट असतं विमानाला, असं ताई, जर पॅराशूट उघडले नाही तर आपल्या सगळ्यांचाच कसा वाटला? कसा वाटला काय, कसा वाटला? आता विमान प्रवास करताना हे सगळं आठवणार तर आम्हाला. आता फुल टेन्शन मध्ये विमान प्रवास आमचा सगळ्यांचाच होणार आहे. आणि काय रे, तिला घाबरवतोस बबड्या? पाय इथे आहेत, पाय इथे आहेत म्हणून घाबरवतोस तिला? So sweet. खूप मजा केलीत तुम्ही. आणि मला वाटतं आता खरंच प्रत्येकाला हे सगळं असंच आठवणार आहे. पण सगळ्यांनीच लक्षात ठेवा, असं काही होत नसतं. आपली पूर्ण काळजी घेतली जाते विमानात बसल्यानंतर. आणि तुमची सुद्धा आम्ही पूर्ण काळजी घेणार आहोत. तुम्हाला चॉकलेट्स देणार आहोत आम्ही. या जा जा. या. सिग्नल. थँक्यू.
सगळ्यांना हसवणं ही तर आमच्या बाल कलाकारांची आवड आहेच, पण 1 कोटी मुलांची आवड आहे नॉर सुपी नूडल्स. तेव्हा तुम्ही खात राहा आणि छोटासा ब्रेक घेत राहा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा नॉर सुपी नूडल्स डब्बागुल सोबत. रिअल फ्रूट पॉवर, हेल्दी इज हॅपी. त्यो मंगळ दिसला का? नाही. आहो तो बुध बघा, त्याच्या पलीकडे मंगळ. अरे दिसला दिसला, मस्त टकाटक बांगड्या घालून. बांगड्या? हो तो शनी. वा 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 वा. अगं मला ना फर्दी झाली आहे. काय झाली? फर्दी फर्दी. आणि मला फर्दी झाली ना की मी फला फ म्हणतो. फला फ. जाऊ दे, तुला तर काही फप जातच नाही. भारत हा शेतीप्रधान देश आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण आणखीन एक ग्रह शेतीप्रधान होणार आहे म्हणे. तर तो कुठला ग्रह आहे आणि तिकडे शेती करण्याचा निग्रह कुणी केलाय ते आपण बघूयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात झंगड काकांच्या टीमचा. पतुकुली म्हणजेच प्रतीक आणि ऋगुली म्हणजेच ऋग्वेद. बाबूराव. बाबूराव एक मिनिट. हा हॅलो. हा राईट घे राईट घे. हा जरा राईटला जा. हा पुन्हा लेफ्टला ये लेफ्टला ये लेफ्टला ये. तू आला का लेफ्टला आला? हा आता राईटला ये राईटला ये राईटला ये. हा वळ राईटला ये राईटला. अंगाशी अंगाशी काय करतो? हा ठेवतो, काय लागेल तर पुन्हा फोन कर. ओ बाबूराव, कोणाशी बोलत होता? माझा भाऊ गेला. गेला, याचा भाऊ गेला. कसा गेला, कधी गेला, कुठे गेला, कधी गेला, काय झालं? तुझा भाऊ गेला ना? अरे गेला म्हणजे गेला नाही रे, मंगळावर गेला. अच्छा मंगळावर गेला. कसा गेला? यानं. तेच कसा गेला? यानं घेतलं. कोणी काय घेतलं? यानं. अरे आलो ना, पुढे बोल ना. अरे यानं रॉकेट. अच्छा रॉकेट. ते जरा मंगळावर चालला होता, ते रस्ता सापडेना म्हणून फोन केला होता. रस्ता सांगितलं जरा. तुम्हाला मंगळावरचे रस्ते ठाऊक आहेत? हा अरे मंगळावर शेती आहे आमची. मंगळावर शेती? काय पिकवता तुम्ही तिकडं? मका. मग काय मजा राव तुमची. हे बघा त्यो मंगळ दिसला का? नाही. आहो तो बुध बघा, त्याच्या पलीकडे मंगळ. नाही दिसत आहे. हे घ्या चष्मा घ्या बघा. अरे दिसला दिसला, मस्त टकाटक बांगड्या घालून. बांगड्या? हो तो शनी. वा 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 वा. जरा नजर इकडे फिरवा. तो शनी, शुक्र, गुरु, बुध आणि त्यो मंगळ. दिसला दिसला दिसला. दिसला का? आणि काय काय दिसतंय? ते काय काय ते काय? हा ती वय मंगळवार पेठ आहे. मंगळवार पेठ आहे. मंगळवार पेठ आहे. ते काय टोकेरी टोकेरी काय दिसतंय? ते कौलारू वाडा आहे आमचा. अच्छा मंगळवाडा. हे काय? हे काय काय? हे काय? हो काय? यमाचा रेडा घुसला की तुमच्या शेतात. हे हाड हे हाड हे हाड हे हाड. अहो काय? हे हाड हे हाड हे हाड हे हाड. बाबूराव अहो तुम्हाला नाही हो, यमाच्या रेड्याला करतोय. हे हाड हे हाड. अहो काय झालं खरं? अहो तुमचा मका खातोय की रेडा? माझा मका गेला. अहो तुमच्या मामे
रेड्यानं? अरे हट, यमाचा रेडा असला तरी व्हेजिटेरियन आहे तो. अरे मग तुमच्या मामे भावाचं नाव काय? मक्या. मग काय तू गेला मक्या. फोन करा नाहीतर रेडा मक्या सकट मक्याला खाऊन टाकेल. हा फोन करतो. हा हॅलो, अरे ये रे बाबा, रेडा पाठी मला आला, उंदीर नाही रे, ये अरे ये रे ये. बाबूराव, मस्करी करत होतो मी. मंगळावर थोडी रेडा असतोय. मी पण मस्करीच केली. मंगळावर कुठे शेत असते हो. पुष्कर दादा, कसा वाटला परफॉर्मन्स? जगप्रसिद्ध जी लॉरेल अँड हार्डी ही जोडी आहे, तशी डब्बागुलची तुमची ही जोडी आहे असं मला म्हणावं वाटतं. तुमचं ट्युनिंग खूप छान आहे. तुम्ही एकमेकांना आता चांगले ओळखता, कोणाच्या मनात काय चालू आहे ते तुम्हाला बरोबर लक्षात येतं आणि तुमची रिॲक्शन ऍक्शन त्यावर हुकूम होत असते. त्यामुळे तुम्ही आम्हाला खूप आनंद देत राहता आणि तसा देत राहावा अशी इच्छा. क्या बात आहे. थँक्यू. पुष्कर दादा, सिग्नल काय देत आहे आता? थँक्यू. आपल्याला जी गोष्ट येते ती आपण नक्कीच आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला शिकवावी. तर आता इथे येते एक मैत्रीण जी आपल्या मित्राला निबंध शिकवतीये. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नखरेल ताईच्या टीमचा. पियुष म्हणजेच मीनू आणि 31 गावकर साक्षी. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी जुनेरी चमचमता चांगला, अफावा पुदर चॉकलेटचा बगला, चोदेरी फोनेरी चमचमता चागला. हे काय होतं? अगं मला ना फर्दी झालीये. काय झाले? फर्दी आणि मला फर्दी झाली ना की मी फला फ म्हणतो. फला फ. जाऊ दे, तुला तर काही फप जातच नाही. वा. हे बघ शेबूड. शी घरेरडा. हा चादोबा भागलास. स जमला. पुढे हा चादोबा भागलास का, लिबोणीच्या झाडा मागे लपलास का, लिबोणीचं झाड करवदी, मामाचा वाडा चिरेबदी. अरे थांब. अरे अक्षरांवर स्वार असलेला अनुस्वार का विसरतोयस? कुठे विसरलो ग सध्या? ते बघ, सध्या नाही रे, संध्या म्हण. स न ध्या संध्या सध्या. बाय द वे, काय करतेस तू सध्या? तुझ्या समोर डोका फोडणं चाललंय. मला सांग, तू सगळ्यांना तुझं नाव काय सांगतोस? दोदे, सजीव पांडुरंग दोदे. तू सजीव नाहीयेस. मग मी काय निर्जीव आहे? अरे म्हणजे तू सजीवच आहेस, पण तुझं नाव संजीव पांडुरंग दोंदे असं आहे. तेच तर मी म्हणालो, सजीव पांडुरंग दोदे. संजा, हा जो तुझा अनुस्वाराचा प्रॉब्लेम आहे ना, त्याच्यामुळे काहीही कळत नाहीये. अगं काही कळत नाही काय? मी जे बोलतोय ते बरोबर लीक होत आहे ना. अरे लीक नाही रे, लिंक. तेच तर मी म्हणालो, लीक. टॅपलीस पचका शेबूड निघालच नाही. तू लिहिलास का ग निबंध? छे मी निबंध नाही लिहिला. नाही लिहिलास? मी निबंध लिहिला बर. कशावर लिहिलास ग? कागदावर. प्लीज 5 जोक नको ग मारूस. अगं कशावर म्हणजे कुठल्या विषयावर? माझा निबंध, माझा आवडता पक्षी. अरे वा, चमकली. मग कुठला आहे तो पक्षी? गेस कर. मोर. नाही. लाडोर. लाडू. अच्छा लांडोर. तेच तर मी म्हणालो. नाही. खड्या. अच्छा खंड्या. तेच तर मी म्हणालो. नाही रे, ते पण नाही. हे मग तूच सांग ग. कोंबडी. पोखरला डोगर आणि निघाला उदीर. अगं कोंबडी हा काय पक्षी आहे का? कोंबडी हा प्राणी मुळात एक पक्षी आहे. कोंबडीला 2 पाय असतात, कोंबडीला 2 पंखही असतात, कोंबडीला एक चोच असते आणि कोंबडी नेहमी कक करत असते. म्हणून कोंबडी मला खूप आवडते. बरोबर नाव तारे मास्तर. सपला निबंध. छे अजून आहे ना. हा
सकाळी सकाळी कोंबडा आरवतो पण कोंबडी झोपलेली असते. तुला कसं माहित? बाबांनी सांगितलं. हा, जेव्हा कोंबडी जिवंत असते तेव्हा ती कोंबडीच असते, पण एकदा ती मेली तिचं चिकन होतं. अरे यार प्लीज हेल्प कर. हा, काय बरं? चिकन मुळे गुन्ह्या नावाचा ताप येतो. म्हणून आई बाबांना सारखी म्हणत असते किती ताप देता हो तुम्ही, आणि कोंबडी अंड देते. अड सडे हो यामुळे रोज खाव अडे, हाय, हाय, सडे हो यामुळे रोज खाव अडे. हा, तर अंड वेज असतं. माझी आई सुद्धा वेज आहे, माझी ताई सुद्धा वेज आहे, तिचं नाव पूजा आहे. आमच्याकडे रोज कुकू, हळद आणि गध लावून पूजा केली जाते. आमच्याकडे सुद्धा रोज जेवण असतं, आणि त्या जेवणात कोंबडी वडे असतात, पण त्या वडात कोंबडीच नसते. तसंच जसं गुलाबजाम मध्ये गुलाब नसतं, शक्करपाळ्यामध्ये शक्कर नसतात, आणि माहीम चालू मध्ये माही नसतं. म्हणूनच मी दादरला राहतो. आणि मी माझ्या फादरचा आदर करते, पण अदरवाईज मला कोंबडी खायला आवडत नाही. संपला माझा निबंध. हा, पण मला सांग तुझा निबंध काय आहे? बर, आता माझ्या निबंधाकडे. माझ्या निबंधाचा विषय आहे माझं आवडतं फळ आबा. आंबा? अच्छा अच्छा, आंबा. तेच तर मी म्हणालो. हा, तर आबा हे खूप गोड फळ आहे. आबा सगळ्या फळाचा राजा असतो. आब्याला बाजारात पायरी, लगडा व हापूस या नावाने ओळखलं जातं. पण आपल्याला लंगडा का म्हणतात? अगं तो बाजारात नीट चालत नसेल. वा 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 वा. हा पॉइंट आहे का आपला? नाही. हा, आबा फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीतच मिळतो. पण डब्यातले आंबे 12 महिने मिळतात. अगं तू जरा थांब 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 ना. अरे किती थाप थाप करतोस पायाची. गप, माझी लीक नको तोडू. कुठे बरं होतो मी? तिकडे. एक गप आहे. हा, मलाच आठवलं. हा, आब्याचा रग जेव्हा हिरवा असतो तेव्हा तो फार पटापट लागतो, पण नंतर त्याला पिकवतात आणि मग त्याचा रग पिवळा होतो, कधी कधी सुजून लाल पण होतो, आणि मग तो माझ्यासारखा गोड गोड लागतो. आई आब्याला पिळून पिळून त्यातला रस काढते. हा आब्याचा रस पुरी बरोबर खाल्ला जातो. माझी आई आब्याचा आम्रखट बनवते, आणि आई आब्याचं लोणच घालते. लोणच? अच्छा, लोणचं. तेच तर मी म्हणालो. सपना माझा निबंध. हा हा, असा निबंध उद्या शाळेत वाचणार आहेस? हो, आणि जर का बाईने काही चुका काढल्या तर मी त्यांना एक कविता म्हणून दाखवणार. अरे देवा, कुठली कविता? रघुनी रगात साऱ्या रग माझा वेगळा, गुतनी गुतात साऱ्या पाय माझा मोकळा. काय? निर्मितीताई, कसा वाटला निबंध? मीनू, आब्यासारखाच तू खूप गोड आहेस. शब्दावरचा अनुस्वार लक्षात ठेवून तो विसरणे हे खूप कठीण आहे, आणि ते तू कठीण काम खूप सोप्या पद्धतीने सादर केलंस. खूप छान. साक्षी, किती गोड साथ दिलीस तू त्याला. खूप गोड झाला. सिग्नल. थँक्यू. रुद्र प्रताप सिंह. मर तिकडे 1.5 किलो पॉमेरियनचं नाव काय? रुद्र प्रताप सिंह. अरे नाव कागदावर लिहून तो कागद जरी त्याच्या पाठीवर ठेवला ना, वजनाने पिचकेल तो. मुलांना म्हणावं, तुम्ही अतिशाणे असाल तर आम्ही अति 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 शाणे आहोत. पण हे अति 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 शाणे म्हणजे काय? एक अति राहिला, हे अति होते. नॉर सुपी नूडल्स तुमच्यासाठी घेऊन आलेत डब्बागुल जोक कॉन्टेस्ट. तुम्हाला करायचंय असं, एक छानसा विनोद आम्हाला पाठवायचा आहे, आणि सर्वोत्कृष्ट विनोद बुधवारच्या भागामध्ये मी या मंचावरती सांगणार आहे, आणि त्या विजेत्याला मिळणार आहे नॉर सुपी नूडल्स यांच्यातर्फे एक गिफ्ट हॅम्पर. आता पाठवायचा आहे जोक कसा ते पण आहे का? मोबाईलच्या मेसेज विंडो मध्ये तुम्हाला टाईप करायचंय ZMDG स्पेस तुमचा जोक, आणि पाठवायचा आहे 57575 वरती. जोरदार टाळ्या. हल्लीच्या जगात कोण कशावरून भांडेल काही सांगता येत नाही, तर आपले 2 बाल कलाकार सुद्धा सकाळपासून भांडतायत. बघूयात त्यांच्या भांडणाचा नक्की विषय कुठला आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया तात्या तोडणकरांच्या टीमचा. अभिषेक म्हणजेच राणू, आणि सई म्हणजेच हिटलर दीदी. माय नेम इज टीना. मी घालते झाडांना पाणी, फुलं झाली टवटवीत, मी गाते भरपूर गाणी. माय नेम इज टीना. आ गया टीना, आ गया. देखो वो आ गया. तुला लाज नाही का वाटत?
शांतपणे झाडांना काय पाणी घालतेस? अरे त्यात काय लाजायचं, रोजच घालते मी. हे बघ, झाडांना पाणी घालणं हे पुणेकरांचं आद्य कर्तव्य आहे. अगं ते सोड, तिकडे माझ्या घरच्यांचा घसा गेला. कशामुळे? थ्रोट ट्युमर, थ्रोट कॅन्सर का थ्रोट अटॅक? थ्रोटरीत मारीन. थोतरीत मारीन. का? अगं तुझा तो बोका आमच्या आमटीत पडला. बोका नाही, चंद्रकांत. तेच ते आमच्या आमटीत पडला. काय? चंद्रकांत तुमच्या आमटीत पडला? तुमच्या आमटी तिखट असते. चंद्रकांतला तिखटाची अलर्जी आहे. चंद्रकांत काय पोरगी आहे राव, हिला माणसांपेक्षा जास्त हिच्या बोक्याचीच काळजी. बोका नाही, चंद्रकांत. तेच ते चंद्रकांतची जास्त काळजी असणारच. तो आमचा फॅमिली मेंबर आहे. फॅमिली मेंबर? तुझे बाबा पण तुझे फॅमिली मेंबर आहेत. ते पडतात का आमटीत? नाही, ते तर विचारात पडतात. तुझी आई पण तुझी फॅमिली मेंबर आहे. ती पडते का आमटीत? नाही, ती शेजाऱ्यांच्या भांडणात पडते. तुझा दादा पण तुझा फॅमिली मेंबर आहे. तो पडतो का आमटीत? नाही, तो तर IITत पडतो. वा पडतो? वा अरे पडतो रे, शिकतो. वा वा वा. असू दे. अगं पण उद्या ही आमटी कोणी प्यायली असती म्हणजे. शी, तुम्ही आज बनवलेलं अन्न उद्या खाता? अगं अशी म्हणायची पद्धत आहे. बावळट. बावळण नाही काय. बरं, आणि प्यायली ती आमटी काय फरक पडतो? अगं माझ्या आईचा उपास होता. दिवसभर तिने फक्त 4 प्लेट साबुदाणा खिचडी, 18 साबुदाणा वडे, 15 दुधाचे ग्लास, या व्यतिरिक्त तिच्या पोटात अन्नाचा एक साबुदाणा नव्हता. अन्नाचा एक कण नव्हता. अरे रे, उपास सोडायचा म्हणून तिने विथ म्युझिक स्वयंपाक केला होता. काय? सागर संगीत. वा वा. दही वडा पण होता. पण तुझ्या त्या बोक्याने पचका वडा केला सगळ्याचा. बोका नाही, चंद्रकांत. आणि मी म्हणते, तुम्हाला रात्री 8 वाजता गॅसवर आमटी ठेवायची काय गरज होती? अरे आमचा गॅस आहे, आम्ही आमटी ठेवू नाही तर सांबार. तुम्ही कोण सांबार? काय? तुम्ही कोण सांगणार? आम्ही कोण सांगणार? हे बघ, आमच्या चंद्रकांतला रोज 8 वाजून 3 मिनिटांनी गरम गरम पितळ्यांचं दूध लागतं. गरम पितळ्यांचं दूध? पितळ्यांचं गरम गरम दूध. हा, तो ते प्यायला आला असणार. पण तुम्ही दुधाच्या जागी आमटी ठेवून पोपट केला माझ्या बोक्याचा. पोपट झालाच आहे ना, मग त्याला पिंजऱ्यात घालून पाळा. अगं पण चूक तुझ्या बोक्याची आहे ना. बोका! तेच ते बोका नाही, चंद्रकांत. हा, पण चूक त्याची आहे ना. तू आम्हाला कसली गिल्ट देते? अरे चंद्रकांतची काय चूक? एकतर तो आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून आम्हाला न विचारता, आमच्या लेखी परवानगी शिवाय, आम्हाला आगाऊ सूचना न देता दूध चोरण्याच्या इराद्याने आमच्या घरी घुसतो. आणि पुष्कर दादा ही म्हणते माझ्या चंद्रकांतची काही चूक. माझ्या चंद्रकांतची अजिबातच काही चूक नाही. आणि तो तुझ्याकडे दूध मागायला आला असता, तू देणार होतास त्याला? तू लाथ मारून हकलून नसतं दिला? ठरलं का तुझं कधी लात मारायची कधी बोलायचं ते? असं नाही काही. म्हणून त्याने चोरी करण्याचा निर्णय घेतला. हो ना. अरे माझा बोका. बोका? बोका नाही, चंद्रकांत. सॉरी. पण आता त्यांनी चोरी केली ना, मग त्याच्या चोरीची जबाबदारी तू घ्यायची. का? तुमचा रुद्रप्रताप येऊन आमच्या दारात प्रताप करून जातो, तेव्हा मी सांगते कुठला रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला. रुद्र्या कुठला? रुद्र्या नाही, रुद्रप्रताप सिंह. रुद्रप्रताप सिंह. मर तिकडे 1.5 किलो पॉमेरियनचं नाव काय? रुद्रप्रताप सिंह. अरे नाव कागदावर लिहून तो कागद जरी त्याच्या पाठीवर ठेवला ना, वजनाने पिचकेल तो. आणि काय रे, तुम्हाला मॅनर्स बद्दल विचारत होतास ना? तू शिकवले का रुद्रप्रतापला मॅनर्स? बिनधास्त आमच्या दारात घाण करतो. त्यांनी पुन्हा असं केलं तर मी खपवून घेणार नाही. त्याचं मी काहीही करू शकत नाही. ते कसं असतं, टूथपेस्ट सारखं असतं. बस कळलं. तरी सुद्धा ते चालणार नाही. उसने घाण की तो हम भी घाण का जवाब घाण से ही देंगे. शी घाणरडी, तू ना अशी नाही ऐकायची. मी ना अशी 4-5 घुबडं पाळतो आणि देतो तुझ्या गच्चीत सोडून. घू घुमत बसतील रात्रभर. बघू कशी झोप लागते ते. तू घुबडं पाळणार? हो.
तू घुबड पाळणार होच, मग मी हत्ती पाळीन आणि त्याला तुझ्या घरात घाण करायला लावीन. एवढी जास्त झाली. त्यापेक्षा आपण हा विषय मिटवून टाकू ना. चालेल चालेल. आणि तसंही हत्ती पाळणं केवढं अवघड असतं रे. आदल्या दिवशी त्याला एवढं खायला घाला, दुसऱ्या दिवशी तेवढंच निस्तारा. जाऊ दे, मला तरी काय माहिती गुबड कुठे मिळतात ते. त्यांचं खाणं पिणं काहीही माहित नाही मला. आणि तसंही तू एवढा चपरी आहेस रे. मला माहितीये तुझ्या पण मेंदूत फुल पाणी साठलंय. बरंच झालं आमचा चंद्रकांत तुझ्या आमटीत पडला. ते टाळी. बरंच झालं आमच्या रुद्रप्रतापाने तुमच्या दारात प्रताप केले. दे टाळी. भांडण कंटिन्यू. तुझा रुद्रप्रताप बावळट आहे. नाही तुझा चंद्रकांत गाढव आहे. गाढव नाही, बोका. बोका नाही, चंद्रकांत. पुष्कर भाऊ, तुम्ही एकमेकांशी भांडत होतात, तो वादाचा मुद्दा तत्वतः तुमच्या पाळीव प्राण्यांच्या संबंधात होता, त्यामुळे असे वाद आम्हालाही ऐकायला आवडतात. पाळीव प्राण्यांवरनं नाही, वादावरनं नाही, पण कशावरनं तरी मला एक आठवलं. निर्मितीताई, तुला लहानपणी काय म्हणायचे ग? पाळीव प्राण्यावरून तुला आठवलंय? वादावरनं पण नाही, कशावरनं तरी आठवलं. कशावरनं आठवलं ते नाही आठवलं, पण तुला लहानपणी काय म्हणायचे? मला खूप काय काय म्हणायचे. मी अशी गब्बू होते, त्यामुळे खूप काय काय म्हणायचे मला. पण त्यातलं मला आवडणारं एकच नाव होतं. माझे पप्पा मला म्हणायचे जे, ते मला झुमकी म्हणायचे. झुमकी. झुमकी, क्या बात आहे. झुमकी ताई, मला वाटलंच आता तू हे सुरू करशील. नाही पण काय गोड नाव आहे ना. म्हणजे आतापर्यंत सगळ्यांना आपण इतकी गोड गोड नावं ठेवली, पण मला आज असं खरंच प्रामाणिकपणे वाटतंय की झुमकी, एका बापाने आपल्या लाडक्या लेकीला झुमकी म्हणणं फार गोड आहे. वा. बघा, डब्बा गुलच्या मंचावरती काय वेगवेगळ्या आठवणी त्याही बालपणाच्या निघताय, नाही का? आणि याचं सगळं श्रेय तुम्हा लहान कलाकारांना जातं. क्या बात है. काय बघतोस तू वेडा? त्यांना सिग्नल दे. चल. हा, सिग्नल द्यायचं पुष्कर भाऊ, सिग्नल. धन्यवाद 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 धन्यवाद. या चला. असं म्हणतात दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. आता यांच्या भांडणात माझा काय लाभ? हा, माझा लाभ एवढाच, मी घेणार एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा नॉर्थ सुपी नूडल्स डब्बा गोल. मुलांना म्हणावं, तुम्ही अति शहाणे असाल तर आम्ही अति 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 शहाणे आहोत. पण हे अति 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 शहाणे म्हणजे काय? एक अति राहिला, हे अति होत्या. चल स्टार्ट करूया. ऍक्शन. तेरे पापा. असं नाही गो, ऍक्शन. 1 2 3 4. तेरे पापा मेरे पापा डॉक्टर डॉक्टर डॉक्टर. तेरी मम्मी मेरी मम्मी टीचर टीचर टीचर. तेरा भाई मेरा भाई बॉक्सर बॉक्सर बॉक्सर. तेरी दीदी मेरी दीदी डांसर डांसर डांसर. तू और मैं पागल पागल पागल. म्हणजे ही पागल. जाऊ देत, कोणीच नाही पागल. हे किती मज्जा येते ना हा गेम खेळायला. हो ना. तू और मैं पागल पागल पागल. आपलं वागल, आपण दोघी वागल. आपण दोघी गल वा. मुलं इतकी आगाऊ असतात ना, आपल्या खेळाला असतात, नाचायला असतात. नाहीतर काय, ते म्हणतात ना नाचता येईना, त्याचे दात दिसतात आणि स्वतःला अतिशहाणी समजतात. नाहीतर काय, लक्षात ठेवा म्हणावं, अतिशहाणा त्याचा नारद पाणी. म्हणजे काय, अशी म्हण आहे म्हणे. कोण म्हणे? माझी आजी म्हणे. कोणतरी काहीतरी म्हणत आणि म्हणता म्हणता त्याची म्हण होते, असं माझी आजी म्हणे. हा, आजी म्हणत होती म्हणजे असणारच खरं. ती पण एक गलच आहे ना. मुलांना म्हणावं, तुम्ही अतिशहाणे असाल तर आम्ही अति 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 अति
अति शाणे आहोत. पण हे अति 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 शाणे म्हणजे काय? एक अति राहिला. हे अति होत्या म्हणजे म्हणजे मुलांपेक्षा हुशार. मग आहोत आपण मुली हुशार, पण या मुलीत ना माझी आजी जरा जास्तच हुशार आहे. कारण की आपल्यापेक्षा 4 पावसाळे जास्त तिने पाहिलेत ना. पण 4 पावसाळे जास्त पहिल्यांदा काय होतं ग? काय माहित, बहुतेक पाऊस पडणार आहे की नाही या ढगांकडे न बघता सांगता येत असेल. असं नंदी बैलाकडे बघितल्यावर तो पण सांगेल. मूळ उशावर आहे, मूळ उशावर. हा आले. पण 4 पावसाळे जास्त पहिल्यांदा काय होतं ग? काय माहित, बहुतेक आपण 4 पिक्चर जास्त पाहिल्याने जसं आपल्या ध्यानात भर पडते ना तसं 4 पावसाळे जास्त पाहिल्याने होत असेल. किंवा पूर्वी इतके सिनेमे पण नसायचे, त्यामुळे टाइमपासला पावसाळेच बघत असतील ते. हो, बरं झालं बाई आपल्या काही निर्मितीचे सिनेमे आले. आपलं सिनेमांची निर्मिती झाली. मी आजीला विचारलं, जेव्हा सिनेमे नव्हते शिकवायला तेव्हा कसं करायचं तुम्हाला तुमचं आयुष्य? मग ती म्हणाली, आम्ही काय तुमच्यासारख्या आद्या हायकंडांनी म्हातारी झालेले बाई नाही आहोत. आम्हाला सिनेमाची गरज नाही. आम्हाला त्या काही आयुष्य शिकवायला म्हणी होत्या. मग इथे पण एक म्हणच वापरायची ना. इथे हळकुंडाचा काय संबंध? तेच तर, मला वाटतं तिला पिवळं व्हायला 4-5 हळकुंड लागत असतील. आपण आजकालच्या मुली एवढ्या बारीक आहोत की अर्ध्या हळकुंडांनी पिवळं होऊन जाऊ. असा टोमणा मारायचा असेल तिला. पण या टोमडा काय कौतुकच आहे की. हो, पण मी तिला सरळ म्हंटल, मी बारीकच राहणार आणि अर्ध्या हळकुंडांनी पिवळी होणार. मग काय म्हणाली आजी? ती म्हणाली, बहुतेक नीटचं कळलं नाही पण कौतुकच केलं असणार. ती म्हणाली, काय म्हणाली? ती म्हणाली, काय म्हणाली? ती म्हणाली, काय म्हणाली सांग ना. ती म्हणाली, काय म्हणाली ती? हा, ती म्हणाली, अक्कल नाही काडीची आणि साडी नेसते नाडीची. अय्या, साडी नेसते नाडीची. किती मजा आहे तुझी. हो, पण काय माझ्या ऐटीचं कौतुक नाही. मी तुझ्या बरोबर बसते म्हणून तुझं पण कौतुक केलं. अय्या हो. काय म्हणाली तुझी आजी? ती म्हणाली, ढवळ्याच्या बाजूला बांधला पवळ्या आणि बाण नाही पण गुण लागला. पवळ्याला बाण नाही लागला, यात माझं कसं आलंय कौतुक? अगं, अर्थ करणं थोडस अवघड आहे, पण ते आपल्या दोघींना गुणी म्हणालीये. मी तिला तसं म्हंटल तर घराबाहेरच ऐकलं मला आणि म्हणाली, गाढवा पुढे वाचली गिटा आणि बसणारच गाढव होता. किती गोड आहे तुझी आजी. म्हणूनच तुझी आजी माझी आजी स्कॉलर तू और मैं पागल पागल पागल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तारे मास्तरांच्या टीम साठी. मास्तर विचार. आमच्या म्हणी म्हणून झाल्यात, आता तुमच्या म्हणी तुम्ही म्हणाला, आमची काही हरकत नाहीये. माझा बबिया आणि माझा मनिया, तुम्ही पागल नाहीत ग, तुम्ही खूप हुशार आहात. या चॉकलेट घ्यायला माझ्या. बब्या, तुला आजी आहे? आहे. आजीची नक्कल करतेस चोरा? आ? खूप मजा आली मला, खूप गोड. किती छान म्हणी म्हटलात तुम्ही. नवीन म्हणी पण काही मला शिकायला मिळाल्या. खूप छान गोड ऍक्ट झाला तुमचा दोघींचा. थँक्यू. सर, मलाही हा ऍक्ट खूप आवडला. तुम्ही दोघींनी खूप छान केलं. आजीची नक्कल असू द्या किंवा एकंदरीत तुम्ही ह्या सगळ्यामध्ये म्हणींचा जो वापर केलात ना, तुमच्या दोघींचं खूप कौतुक आहे. कोणी किती चॉकलेट्स खायचे ते पटकन ठरवा, कारण तुम्हाला मिळतोय सिग्नल आमच्याकडनं हिरवा. क्या बात है. वा 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 वा. थँक्यू. अशीच धमाल करत राहा, मजा करत राहा. एखादं चॉकलेट मलाही देत जा जाता जाता. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बसा. तर आज तर सगळ्यांनी खूप मजा केली आहे, धमाल केली आहे. कॉमेडीचं विमान पण इकडे आता उडवलंय, पण आता डब्बा उडवायची वेळ आली आहे. म्हणजेच डब्बा गुल आता इथे होणार आहे आणि त्यासाठीच येणार आहे डब्बा गुल मशीन.
डब्बा गुल मशीन आलेला आहे, तेव्हा 5ही कॅप्टन्सना मी विनंती करतो, प्लीज तुम्ही मैदानात या, डब्बा गुल करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्या मेंटॉस साठी. आणि प्रथेप्रमाणे प्रार्थना करतो तुम्हाला की तुम्ही प्रार्थना करा. तर प्रार्थना झालेली आहे. सगळ्यांच्याच पोटात कळ आली आहे की कुणाचा डब्बा उडणार. तर ती कळ दाबून आम्हाला सांगा की निकाल काय आहे. काल बाजूच्या दोघांचा डब्बा गुल झाला होता, आज मधल्याचा डब्बा गुल झालाय. त्यांच्या दुःखात आम्ही आनंदानं सहभागी होऊ. जोरदार टाळ्या बाकीच्या टीमसाठी झाल्या पाहिजेत. आणि परीक्षकांना मी विनंती करतो, प्लीज तुम्ही मैदानात या. तर तुम्हाला सगळ्यांना हसवायला ही डब्बा एक्सप्रेस घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. पाहायला विसरू नका नॉ सुपी नूडल्स डब्बा गोल.